सकाळी आपल्या पुट्या संघ समुद्रपूरला आलो. तेवढ्यात आपले समीर भाऊ पण आलते. मग त्याच्या गाडीवर बसून गावाकडे जायला निघालो, कारण त्यांच्या गावाला सप्ताह चालू होता आणि त्यानिमित्त त्यांच्या घरी पंगत होती. म्हणून तर आपल्याला जाणं होतं, कारण महात्मा गांधी सांगून गेले, सत खायचं टट राहायचं. रस्त्यावर गोष्टी खापलून समीर भाऊच्या घरी आलो. अरे पुरं बेकार रे बा. आपल्या ताईचा तर रांगोळीचा विषय चालू होता. आल्यावर तर शिव महाराजचं दर्शन झालं. त्यांचं दर्शन घेऊन पहिले तर नाश्ता केला अन बाहेर आलो तर आपली ताई रांगोळीच काढत होती. म्हणलं लय बेकार रे बा. आपला नाश्ता झाला, पण ताईची रांगोळ काढणे काही संपेल नव्हतं. ततलोक शाळेचे पोरं आले. मग त्यांच्याकडे आलो अन हो, आपल्या ताईचा नाद नाही करायचा, कारण तिनं रोडवरी रांगोळ काढत आणली होती. थोड्या वेळात भाजी भाताचे गंज आणून घेतले आणि देवासाठी नैवेद्य काढले. पहिले तर समीर महाराजनं मी नैवेद्य घेऊन हनुमानजीच्या मंदिरात आलो, नैवेद्य ठेवला अन सप्त्यात आलो. इथं पण नैवेद्य ठेवून घेतला न समीर महाराजनं मी घराकडे आलो. पुन्हा खाती नैवेद्य घेऊन रामजीच्या मंदिरात आलो अन तिथं पण नैवेद्य ठेवून घेतला न घराकडे आलो. घरी आता बरं तर पहिलं पोळ्या मोडायलाच लागलो. भक भक पोळ्या मोडून घेतल्या. तेवढ्यात ताईनं महाराज लोकांसाठी पाताळी पण सजवून घेतल्या. थोड्या वेळात महाराज लोक पण आले अन त्यांनी ओळख म्हणून टीका लावून घेतला, कारण त्यांनी डबल जेवण नाही केलं पाहिजे. 15-20 मिनिटात त्यांचं जेवण उरकवलं आणि त्यांनी मंडपाकडे पाठवलं. आता राहिला विषय आपला, तर आपण फुकटचं कसं सोडू शकतो. मग मीनं पण पंक्तीत बसून पीठ देऊन घेतलं.